गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आम्ही आळूच्या वडीची रेसिपी घेऊन आले आहे ना मम्मी। मम्मी आज आळूची वडी बनवून दाखवणार आहे। तर बघा कशी बनवते। तर आळूच्या वडीसाठी काय काय वाटण करण्यासाठी माझी मम्मीने काय घेतले तुम्ही बघा। घेतला मिरच्या, आता जिरे टाकणार आहे। आता मी हे बारीक करून घेणार आहे। तर बघा मम्मीने मला नवीन काम दिले। आता ह्याच्यामध्ये परतीत पाणी घेऊन ह्याच्यामध्ये मीठ टाकून मम्मीने मला पाणी धुवायला लावले। तर चला पाणी धुवून या ताटात ठेवूया। पाणी धुतल्या घेऊया चला बाई। हे बघा अशी पाणी ह्याच्यावरून मोठी पण तुम्हाला दाखवण्यासाठी एवढं घेतलं। हे बघा अशी साफ करायची आणि असं घेऊन असं ठेवायचं। चला आता मी सगळी पानं साफ करून तुम्हाला भेटते। बेसन पीठ घेतले। आता ह्याच्यात मी हळद टाकणार आहे। ह्याच्यात मी मिरचीचा ठेचा टाकणार आहे आणि ह्याच्यात मी अजून ओवा टाकणार आहे। बघा हे असं हे करायचा। ओवा टाकला। त्याच्यात थोडेसे तीळ टाकायचे, पांढरे तीळ ज्याला आवडत असले तर टाका, नाही तर नाही टाकले तरी चालते। पांढरे तीळ टाकायचे आणि मग अशी जे वाटण केलं तर ते टाकणार मिरचीचा ठेचा। हां बघा आता हे मिक्स करून घ्यायचं। आणि मित्रांनो सॉरी मीठ टाकायचं। बघा मित्रांनो आता आम्ही ह्याच्यात मीठ टाकणार आहे। चवीनुसार टाकायचं आणि काय झालं असं मिक्स करायचंय। त्याच्यात गाठी नाही राहिल्या पाहिजे। गोष्ट वड्या असल्या छान होतील। शेवटपर्यंत बघा सगळ्यांच्या तोंडात पाणी बघा। अशा प्रकारे बघा बेसन लावून घ्यायचे आळूच्या पानांना बघा। आणि ह्याच्यावर आपण अजून एक असा लेयर लावायचं बघा अशा प्रकारे। तुम्हाला 2 पानाची लावायची असले तर 2 पानाची लावा, 4 पानाची लावायची असली 4 लावा, जसे पानं असतील तसे लावू शकता। जेवढे जास्त लेयर असतील तेवढी तुमची आळूची वडी कुरकुरीत होते। आमच्या घरात सगळे फॅन आहेत आळूच्या वडीचे। तोंड पण दाखव। ह्याची लावायची पद्धत पण वेगळी आहे आणि ह्याला गुंडाळायला पण व्यवस्थित लागतं, जेणे की ते पीठ बाहेर नाही बघा। पीठ पण बाहेर नाही येत आणि मस्त त्याला हे येतं, क्रिस्पीपणा पण येतो तळल्यावर। हे बघा अशी गुंडाळत जायचं। ही झाली तयार। आता याला उकडून घ्यायचं। असे मी 3-4 बनवणार आहेत। बघा एवढे सारे आम्ही हे केलेले आहेत आणि ही शेवटचं आहे। तर आता हे झाल्यावर आम्ही आता डायरेक्ट कुकरला लावणार आहे बघा तुम्ही। बघा अशा प्रकारे वडे ठेवायचे। ह्याच्यात पण ठेवतोय वडे ठेवायचे आणि स्टीम करून घ्यायच्या। किती वेळपर्यंत? 2 शिट्ट्या घ्यायच्या। 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि करायचं। बघा अशा प्रकारे वड्या शिजलेले आहेत। तर आता माझी मम्मी कट करून घेणार आहे। बघा माझ्या मम्मीचं कट करायचं कशी कट करते हे बघा तुम्ही। वड्या झालेल्या आहेत काही ही वडी घेतली। आता माझी मम्मी कट करते। गोल कट करायची एकदम बघा। म्हणजे अशा प्रकारे वड्या कापून घ्यायच्या। आता मी तळते तुम्ही बघा कसे तळायचे, क्रिस्पी तळायचे। अशा प्रकारे वड्या सोडून घ्यायच्या आरामशीर। सगळ्या वड्या टाकून घ्यायच्या आणि तळून घ्यायचे। तर गाईस बघा अशा प्रकारे खरपूस भाजून घ्यायचे। थांबा दाखवते हे बघा। अशा भाजून घ्यायच्या
चला आता मी सगळं भाजते मग तुम्हाला भेटते. अशा वड्या झाल्यात. माझ्या मम्मीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा. बघा असे झाले. आणि माझ्या मम्मीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.